जय शिवराय मित्रांनो पीक विम्याच्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहिला अपडेट आहे खरीप पीक विमा 2025 च्या संदर्भातील। दुसरा अपडेट आहे 2022 ते 2024 च्या संदर्भातील थकीत असलेल्या पीक विम्याच्या वाटपासाठीचं। आणि तिसरा अपडेट आहे खरीप पीक विमा 2020। तर मित्रांनो, धाराशिवच्या पीक विम्याच्या वाटपासाठीच्या खरीप पीक विमा 2025 च्या संदर्भातील आपण पाहिले की काही भागामध्ये 19 मार्च 2025 पासून कॅल्क्युलेशन सुरू झालेलं आहे, परंतु एका जिल्ह्यामध्ये एका तालुक्यातील वेगवेगळ्या महसूल मंडळामध्ये कॅल्क्युलेशन दिसतंय, वेगवेगळ्या महसूल मंडळामध्ये कॅल्क्युलेशन दिसतंय, दुसऱ्या महसूल मंडळामध्ये रक्कम 0 दाखवते, तर तिसऱ्या महसूल मंडळामध्ये रक्कम अवेटेड दाखवते। तर आणि याच्यासाठी महाराष्ट्रातील सरकारने कुठंतरी आवाज उठवावा, यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उठवण्यात आलेल्या आवाजातून अशी मागणी आपण वेळोवेळी केलेली आहे शेतकऱ्याच्या माध्यमातून। खूप मोठमोठ्या अपेक्षा महाराष्ट्रातील खासदाराकडे आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून लोकसभेमध्ये शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पीक विम्याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। ये सही कहा वो सजग सांसद है कि पिछले दिनों महाराष्ट्र की धरा पर प्राकृतिक आपदा के कारण व्यापक नुकसान किसानों की फसलों को हुआ है, लेकिन मुझे ये बताते हुए प्रसन्नता है कि राज्य सरकार ने तत्परता पूर्वक कार्रवाई की और 5 दिन के अंदर फार्मर आईडी का उपयोग करके 14,000 करोड़ रुपया किसानों के खाते में डाला है। एक, राज्य सरकार SDRF की योजना के अंतर्गत नुकसान की भरपाई करती है। दूसरे, मैं आपके माध्यम से हमारी किसान हितैषी सांसद को ये बताना चाहता हूँ कि प्रधानमंत्री फसल बीमा योजना के अंतर्गत भी उन किसानों की पूरी मदद नियमानुसार करने में हम कोई कसर नहीं छोड़े। तर मित्रांनो, ज्याप्रमाणे राज्य शासनाकडून निधी दिला त्याचप्रमाणे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आम्ही निधी पीक विमा योजनेच्या नियमानुसार पीक विमा सुद्धा वाटप करून अशा प्रकारची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आली। अर्थात कुठंतरी पीक विम्याचा प्रश्न हा मर्यादित राहिलेला होता, तो आता लोकसभेमध्ये पोहोचवलाय। परंतु आणखी याच्यामध्ये जर थोडा बदल जर फोर्स केला तर नक्कीच पीक विमा कंपन्यांना राज्य शासनाचा पाठपुरावा आणि या सर्व बाबींमुळे पीक विमा वितरणामध्ये कुठंतरी घाई गडबड करावी लागेल। कारण एकंदरीत आपण जर पाहिलं तर जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरण होणारा पीक विमा अद्याप देखील याच्यामुळे कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया पार पाडणं असा विषय, ज्या शेतकऱ्यांचे बँक खात्याला आधार लिंक नाहीत असे शेतकऱ्यांची या पीक विम्याचं वितरण पीक विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेलं नव्हतं। आणि अशा प्रकारे 2022 नंतर 2023-24चा बऱ्याच प्रमाणावरती परत पीक विमा वितरण करणं बाकी होतं। अशा पीक विम्याच्या वितरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि 2023-24चा जो पीक विमा प्रलंबित आहे तो त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरू झालेला आहे। उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधार सीडिंग झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे रक्कम जमा केल्या जात आहेत। मित्रांनो, याचबरोबर 2023-24 या वर्षामध्ये 2024चा खरीप हंगाम, 2024चा रब्बी हंगाम, या हंगामामध्ये शेतकऱ्यांना 1,000 रुपयापेक्षा कमी रकमा मिळाल्या होत्या। आणि अशा 1,000 रुपयापेक्षा कमी रकमा असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा वितरणासाठी राज्य शासनाकडून पूरक अनुदान दिलेलं आहे। या पूरक अनुदानाचं देखील वितरण सुरू करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जर 100 रुपये आलेले असतील तर त्या शेतकऱ्यांना उर्वरित 900 रुपये येतील। मित्रांनो, याचबरोबर धाराशिव 2020च्या पीक विम्याचा प्रश्न
देखील बऱ्याच दिवसापासून गंभीर झालेला आहे. त्याच्यासाठी सुद्धा एप्रिल 15, 2026 ची पुढची सुनावणी तारीख देण्यात आलेली आहे. तारखावर तारखा पडतायत. शेतकऱ्यांना एक मोठी प्रतीक्षा या ठिकाणी लागलेली आहे. हे सर्व होत असताना जो काही पीक विमा कंपनीकडून कोर्टाकडे जमा करण्यात आलेला आहे त्याच्यावरती स्टे आलेला आहे. परंतु राज्य सरकारकडून जे पूरक अनुदान आलेलं आहे 134 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. ह्याच्यावरती स्टे आलेला नव्हता. परंतु हे पैसे वितरित करण्यासाठी अकाउंट खोलण्यासाठी कोर्टाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं आणि तब्बल 1.5 ते 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी एक स्वतंत्र अकाउंट खोलण्यात आलं, ज्याच्यामध्ये या 134 कोटी रुपयाच्या रकमेचे वितरण केले जाईल. ही रक्कम त्याच्यामध्ये वितरित केली जाईल आणि त्या खात्यामधून पुढे पात्र असलेल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या रकमेचे वितरण केले जाणार आहे. आता 134 कोटी रुपये रकमेच्या वितरणासाठी कुठलाही आक्षेप नाही. परंतु जर प्रशासनाच्या माध्यमातून ही रक्कम वितरित केली तर शेतकऱ्यांना या हप्त्याचं या रकमेचं वितरण होईल. मात्र जर कोर्टाच्या पुढील निर्णयाची प्रतीक्षा केली त्यातून येणारा 90 ते 95 कोटी निधी आणि हा निधी एकत्रित वाटपानंतर त्याच्यासाठी आणखीन वेळ लागू शकतो. परंतु परत वितरणासाठी सांगितलं जाणारा प्रशासनाच्या माध्यमातून मोठं कारण होतं ते म्हणजे अकाउंट न उघडणे. आता हे अकाउंट उघडण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये ही रक्कम वितरित केली जाईल आणि 2 टप्प्यामध्ये ही रक्कम प्रशासनाच्या माध्यमातून वितरित करावी अशीच मागणी आता सर्व स्तरावर केली जात आहे. त्याच्या संदर्भातील अपडेट आल्यानंतर ते अपडेट सुद्धा नक्की घेऊ. मित्रांनो, खरीप पीक विमा 2025च्या मध्ये शेतकऱ्यांच्या पॉलिसी या कॅल्क्युलेशन प्रक्रिया सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी रक्कम दाखवते परंतु अतिशय अल्प रक्कम आहे. बऱ्याच ठिकाणी कॅल्क्युलेशन ॲव्हरेज दाखवते. तर अशा करण्यात लवकरात लवकर हे कॅल्क्युलेशन पूर्ण होईल आणि जसजसे याच्यामध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण होतील तशा रकमा दिसायला सुरू होतील. तर मित्रांनो, 2025च्या खरीप पीक विम्यासाठी आपण जे अपडेट आता बघितलेलं आहे, आणखीन जे इथून पुढे अपडेट येईल ते अपडेट सध्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद.